नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धरामेश्वर गणपाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. आजचा विषय आहे रोज सकाळी 2 चमचे तुपामुळे आम्लपित्त, सामपित्त, पोटगच्च होणे, मूळव्याध या विकारांसाठी अमृताप्रमाणे काम करतं. ते कसं काम करतं, कसं तूप घ्यावं हे आपण थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर रोज सकाळी उपाशीपोटी ज्यावेळी पोट पूर्णपणे मोकळं असतं त्यावेळी 2 चमचे तूप, 3ही घेऊ शकता. जर एखाद्याचा कोठा अगदीच वृक्ष असेल तर त्याचं प्रमाण 3 चमच्यापर्यंत आपण घेऊ शकतो. तर 2 चमचे तूप हे कोमट पाणी किंवा कोमट अर्धा कप दूध, ह्या दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत आपण ते 2 चमचे तूप हे रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आहे. ह्याचे फायदे कसे होणार आहेत आणि का होणार आहेत? तर ज्यावेळी आपण सकाळी उपाशीपोटी हे 2 चमचे किंवा 3 चमचे तूप पितो त्यावेळी ते अन्ननलिकेपासून ते अगदी पोट, लहान आतडं, मोठं आतडं, त्यानंतर मलद्वारापर्यंत ते पूर्णपणे पोचतं. ज्यावेळी आपण दिवसा जेवण करताना वगैरे यावेळी जर आपण संध्याकाळी, दुपारी यावेळी तूप घेत असेल तर त्यावेळी ते अन्नामध्ये मिक्स होऊन जातं आणि ते लहान आतडं किंवा मोठ्या आतड्यापर्यंत किंवा मलद्वारापर्यंत ते पोचू शकत नाही. म्हणून ज्यावेळी आपण उपाशी पोट ठेवलेलं असतं, सकाळी पचन पूर्ण होऊन त्यावेळी जर तूप पिलं तर ते अगदी मोठ्या आतड्यापासून ते मलद्वारापर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलं जातं आणि त्यामुळे आभ्यंतर स्नेहपान होतं. स्नेहपान म्हणजे अन्ननलिकेपासून ते अगदी मलद्वारापर्यंत पूर्ण आपले पचनसंस्था जी आहे त्या पचनसंस्थेच्या आतील जी काही कोमल भाग आहे, मऊ भाग आहे, त्याला पूर्णपणे तुपानं माखलं जातं. त्यामुळे पचन, आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते खूप चांगल्या रीतीने पचलं जातं. म्हणजे कुठेही अडथळा त्याला येत नाही, चिटकून बसत नाही. पोटात त्याचं जे काही मिक्सचर तयार होतं पचन होऊन पुढे ते लहान आतड्यामध्ये अन्नवहनासाठी पुढे टाकलं जातं, जेणेकरून त्यातला चांगला अंश शोषून घेणे आणि जो चोथा जो आहे तो पुढे पुढे ढकलला जातो लहान आतड्यातून आणि तो पुढे जाऊन मोठ्या आतड्यामध्ये जाऊन तो तसाच हा मलद्वारावाटे बाहेर पडतो. पण ज्यावेळी आपल्याला अडचणी येतात, म्हणजेच काय, लहान आतड्यातून मोठ्या आतड्याकडे जो चोथा जायला पाहिजे तो काय वेळेला आपल्या मोठ्या आतड्यामध्ये किंवा लहान आतड्यामध्ये चिटकून बसतो. हे आपल्या जे नको खायला सांगितले त्या गोष्टी ज्या खाल्ल्यामुळे किंवा विरुद्ध आहार केल्यामुळे हे असं झालेलं असतं. तर हे अशा पद्धतीचा चिटकून राहण्याचा जो काही प्रकार आहे तो तुपाने माखल्यामुळे कुठेही अन्न चिटकून राहत नाही. ते सहजासहजी पूर्णपणे मोठ्या आतड्यातून बाहेर पडतं आणि मलद्वारावाटे पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं बाहेर पडतं. त्यामुळे पोट अगदी खूप चांगल्या प्रकारे साफ होतं. त्यामुळे पचनशक्ती ही अजून चांगली होत जाते, त्याच्यामुळं भूक चांगली लागते. तर अशा पद्धतीनं ह्याचे आपल्याला हे फायदे बघायला मिळतात. याच्यामध्ये पित्तदोषाचा विचार केला तर पित्तामध्ये कसा फायदा होतो, तर शरीरामध्ये उष्णता वाढल्यानंतर पित्ताचं हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl हे पोटामध्ये सिक्रेट झालेलं असते. त्याचं प्रमाण जर खूप जास्त झालं तर आपल्याला आंबट गुळणी येणे, उचकी येणे किंवा छातीत जळजळ होणे हे त्रास होतात. तुपामध्ये शीतगुण आहे, त्याच्यामुळं ज्यावेळी आपण तूप उपाशीपोटी घेतो, जे अतिरिक्त प्रमाणातलं जे तूप आहे, ॲसिड आहे, जे पित्त जे आहे ते तुपामुळं पूर्णपणे नील होऊन जातं. त्याच्यामुळे होणारे जे काय दाह आहे, जळजळ आहे ते पूर्णपणे थांबून जाते. आणि तसेच ते पोटामध्ये जो काय आपला जाठराग्नी आहे तो जाठराग्नीला प्रदीप्त करतं. कसं काय, तर आपलं जसं होम आवन करताना आपण ज्यावेळी तूप ओततो, तूप कशासाठी, तर त्याच्यामुळं ते अग्नी चांगला प्रज्वलित होतो. तसंच आपल्या पोटामध्ये होतं. तुपामुळे आपला जाठराग्नी हा खूप चांगल्या रीतीने प्रदीप्त होतो. त्यामुळे खाल्लेलं अन्न खूप चांगल्या पद्धतीनं पचन होऊन जातं, कुठल्याही प्रकारे अपचनाचा त्रास होत नाही. अशा पद्धतीनं लहान आतड्या किंवा मोठ्या आतड्यामधला जो काही पचनाचा भाग आहे अन्न तो खूप चांगल्या रीतीनं झाल्यामुळे पोटगच्च होणे, गॅसेस तयार होणे, ह्या कुठल्याही आजारांना पोटाच्या तुम्हाला तोंड द्यावं लागत नाही. त्यानंतर मूळव्याधामध्ये याचा उपयोग कसा होतो, तर ज्यावेळी आपण
पूर्ण तेलाने तुपाने माखून घेतलेलं असतं, त्यावेळी मूळव्याधाच्या कारणामध्ये काय आहे तर जो मलद्वार आहे किंवा मोठं आतडं जे आहे तिथं संडास साठून राहिलेली असते, तिथं वृक्षपणा वाढलेला असतो, मलातील पाण्याचा अंश कमी झाल्यामुळे मल शुष्क झालेला असतो, त्याच्यामुळे मल येताना तो लहान आतड्यात आणि मलद्वारावाटे घासून आला जातो. वारंवार असं घासून आल्यामुळे जे मलद्वार आहे त्या ठिकाणी वृक्षता उत्पन्न होते, काही वेळेला चीर पडते, त्यालाच आपण फिशर म्हणतो. आणि काही वेळेला प्रत्येक वेळी घासून आल्यामुळे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगल्या जातात आणि ते ज्यावेळी मल बाहेर पडतो त्यावेळी ते थोडीशी त्याला इजा होते आणि त्याच्या वाटे रक्त पडतं. तर ह्याचंही मुख्य कारण काय तर तिथं ओलावा कमी झालेला असतो, मऊपणा कमी झालेला असतो, वृक्षपणा वाढलेला असतो, कोरडेपणा वाढलेला असतो. त्यामुळे तुपाने जर हे पूर्णपणे मऊ झालं तर तिथला आकुंचन प्रसरण करण्याची क्रिया ही खूप चांगली रीतीने होते. त्यामुळे मल हा मऊ होऊन खूप चांगल्या रीतीने बाहेर पडतो. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास एखाद्याला असेल तरीसुद्धा तो आपोआप तूप जर सेवन केलं तर खूप चांगल्या रीतीने कमी होतो. हे मी सांगताना तुम्हाला खरं तर विश्वास बसणार नाही, कारण तुम्ही सांगाल की आम्ही इतके उपाय करून बसलो आहे मूळव्याधासाठी तरी आम्हाला ठीक झालं नाही, नुसत्या 2 चमच्याने तुपाने कसं काय नीट होणार. तर तेवढी ताकद तुपामध्ये आहे, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही हे रुग्णांमध्ये करून बघितलेलं आहे आणि त्याचे खूप छान असे रिझल्ट आम्हाला मिळालेले आहेत. तर तुम्ही हे प्रत्यक्ष करून बघा, त्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टीवरती विश्वास बसणार नाही. कारण जसा आपला वृक्षपणा आहे, कोरडेपणा आहे, त्यानुसार तुम्ही सकाळी उपाशीपोटी तूप पिणं हे साधारणतः कमीत कमी 1 आठवड्यापासून ते साधारण 1 महिना, 1.5 महिना, 2 महिन्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता. ह्याचा अजून एक महत्त्वाचा पार्ट येतो की न घेण्याचा, की एकतर तूप पिऊ वाटत नाही आणि दुसरी गोष्ट तूप पिले तर वजन वाढेल हा एक आपल्या मनामध्ये शंका असते तूप पिण्यामध्ये. तर जे WHO आहे, WHO सुद्धा तुपामुळे वजन वाढत नाही हे पूर्णपणे डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळे आपला जो काही गैरसमज आहे फक्त तुपामुळे वजन वाढतं आणि त्यामुळे आपण तूप खाणं सोडून दिलं आहे, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण शरीराला जसं मऊपणा जो पाहिजेला असतो तो तुपातून मिळतो, त्याच्यामुळं कुठलाही आतला जे काही कोरडेपणा आहे तो मिटवून पचन सुधारायला तूप हे खूप चांगला मदत करतं. तर अशा पद्धतीनं अन्ननलिकेपासून ते मलद्वारापर्यंतचे जेवढे काही आजार आहेत ते फक्त सकाळी उपाशीपोटी तूप पिल्यानं तुमचे खूप चांगल्या रीतीनं बरे होऊ शकतात. एक चॅलेंज म्हणून हे 1 महिन्यासाठी तुम्ही घेऊन बघा आणि त्यानंतर त्याचे रिझल्ट बघा. रोज सकाळी उपाशीपोटी 2 चमचे तूप, अर्धा कप दूध किंवा 1 कप पाण्यासोबत घ्यायचं. सलग 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत करून बघा. त्यानंतर तुमचे पोट चांगलं साफ व्हायला चालू होईल आणि हळूहळू सगळ्याच्या सगळे आजार तुमच्या पोटाचे दूर होतील. अशा पद्धतीनं 1 महिन्याचं हे चॅलेंज म्हणून स्वीकारा आणि तुम्ही सगळ्यांनी करून बघा. आले रिझल्ट काही अडचणी आल्या तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याचा मी जरूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.